देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हे का जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल 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 ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारे तुझवीन शंभो मज कोण तारे पंढरीच्या देवराया देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पाया लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुनी केले त्रैलोक्य पावन मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होते लोका कीर्तनी उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदुंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते
श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 विठ्ठल 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 परम मंगलमय परात्पर परब्रह्म अखिलेश्वर अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत परमपूज्य ब्रह्मलीन योगी बुद्धनाथजी महाराज तसेच माझे गुरुवर्य परमपूजनीय भजन वैभव वैकुंठवासी निवृत्ती बाबा घोरवडकर यांच्याही चरणी साष्टांग दंडवत वैकुंठवासी माझी आई तिच्या चरणी साष्टांग दंडवत ज्यांनी मला मार्गदर्शन केलं अशा माझ्या गुरुवर्या माझ्या भगिनी हरिभक्तपरायण उषाताई महाराज सहाने आळंदीकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला ह्या मायभूमीला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून जमलेले या कीर्तनासाठी जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप माझ्या माता भगिनी आणि उपस्थित सर्व आबाल वृद्ध माझे बंधू तरुण बांधव तसेच सर्व व्यासपीठावरील सर्व गुणीजन यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून कीर्तन निरूपण सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल 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 कीर्तनाच्या अनुषंगाने परिहार देणं हे वक्त्याला उचित आहे परिहार द्यायचा असेल तर प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्री क्षेत्र प्रयाग तीर्थ घोरवड येथे हा सुरू असलेला अखंड नामयज्ञ आणि या अखंड नामयज्ञातील प्रथम दिवसाची कीर्तनरूपी पुष्प गुंफण्याची सेवा सर्व सज्जन श्रोतवर्ग समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच आयोजक नियोजक प्रयागनाथ ट्रस्ट या सर्वांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली आहे आणि या कीर्तन निरूपण सेवेत अधिक आनंद द्विगुणित करण्याकरिता जमलेले सगळे श्रोतवर्ग समस्त ग्रामस्थ माझ्या माता भगिनी व्यासपीठावर उपस्थित सर्व गुणीजन मृदंगाचार्य गायनाचार्य आणि सर्वच महाराज मंडळी आता जर बघितलं तर ज्यांनी आत्ताच कीर्तनातली पहिली चाल गायली ते माझे जिवलग माझे हृदयस्थ भजन गंधर्व ज्यांना बाबा महाराज सातारकरांचा आशीर्वाद लाभला आहे ते गोरख महाराज गतीर यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांना साथ केली माझे मार्गदर्शक ज्यांना बघून आम्ही गायन शिकलो ते आमचे हरिभक्तपरायण शंकर अण्णा तुम्हालाही वंदन करतो महाराष्ट्रात अनेक मृदुंग वादक आहेत जितका गोड स्वभाव तितकं गोड वादन असे माझे जिवलग हृदयस्थ असणारे किरणजी महाराज गोसावी मृदुंग अलंकार किरणजी महाराज गोसावी तुम्हालाही मी वंदन करतो व्यासपीठावर सर्व हे बालगोपाळ या बालगोपाळांना ह्या टाळकरींना सगळ्यांना मी वंदन करतो विनेकरी बाबा तसेच चोपदार आणि उपस्थित असणारे सर्वच पांडुरंग महाराज यांनाही मी वंदन करतो तसेच आज विशेष करून ज्यांची उपस्थिती आहे ते महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त परायण चंद्रकांतजी महाराज रखटे यांचं मी आमच्या मायभूमीत स्वागत करतो
आणि या कीर्तन निरूपण सेवेला मी प्रारंभ करतो. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी विश्ववंद भगवत भक्त श्री संत एकनाथ महाराजांचा असून या अभंगातील प्रतिपाद्य विषय, या अभंगातून एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपण या अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ जर बघितला तर एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. अखंड देवाचं नाम घ्या. प्रथम चरणात सांगतात एकनाथ महाराज की तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या, नामाचा उच्चार रात्रंदिवस करा. हा देवाला आवडणारा पहिला प्रकार. दुसऱ्या चरणात एकनाथ महाराज सांगतात, बाह्यलक्षण सांगतात. तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे बाह्यलक्षण सांगतात. यातून काय सांगतात की तुळशी माळा धारण करावी, गोपीचंदनाचा टिळा लावावा. इतकं न करावे ती प्रत्येक वैष्णवांच्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये कळवळा असावा. तिसऱ्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही. तुम्ही आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा, हे मी आण घेऊन सांगतो. वारी अखंड घडली पाहिजे जीवनामध्ये. आणि चौथ्या चरणात शेवटच्या चरणात सांगतात की ही नामाचा उच्चार रात्रंदिवस हा आवडता प्रकार. तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी हे जे करतो, हे जे देवाला आवडणारे प्रकार जो करतो, तो एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. का हे करणारा हा भगवत भक्त देवाला परमपूज्य असतो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. बघा, संत एकनाथ महाराज या अभंगातून देवाची आवड सांगतात. खरं तर बघितलं तर प्रत्येकाला हौस असते देवाची, प्रत्येकाला हौस असते स्वतःची आवड सांगण्याची. परंतु येथे एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात. आता एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात, याचा अर्थ एकनाथ महाराजांना देवाची आवड काय माहिती, की असं काय आहे की देवाची आवड ते एकनाथ महाराज सांगू शकतात. किंवा ते काही देवाच्या अखंड सानिध्यात असतात का, किंवा देवाचा आणि एकनाथ महाराजांचा असा काही विशिष्ट संबंध आहेत का. हे जर बघितलं तर आपल्या पुढं दोन कारणं निर्माण होतात. पहिलं कारण, एक संत एकनाथ महाराज हे देवाचे भक्त आहेत आणि देवाचे भक्त आणि देव यांच्यात विचारांची देवाणघेवाण असते, यांच्यात प्रेम असतं. भक्त आणि देवात प्रेम असतं. आणि जेथे विचारांची देवाणघेवाण तेथेच प्रेम व्यक्त होत असतं. म्हणजे काही विशिष्ट देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण किंवा काहीतरी दिल्या जातं, घेतल्या जातं, तेव्हाच प्रेम निर्माण होतं. याविषयी देव आणि भक्त यांच्या प्रेम असल्यामुळं कदाचित एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात. परंतु बघितलं तर शास्त्रकार प्रेमाची 6 लक्षणं सांगतात. प्रेम निर्माण होण्याची 6 लक्षणं शास्त्रकार सांगतात. दधाती प्रतिगुणाती, गुह्यमाख्याती पृच्छती, भुजक्ते भोजते चैव, षडविधम प्रीती लक्षणम. षडविधम म्हणजे 6 लक्षणं, प्रीती लक्षणं, प्रेमाची 6 लक्षणं शास्त्रकार सांगतात. मग आता हे 6 कारणं, हे लक्षणं असेल तर समजायचं प्रेम निर्माण झालं. दधाती प्रतिगुणाती, काहीतरी दिल्या जातं, काहीतरी घेतल्या जातं. गुह्यमाख्याती पृच्छती, काहीतरी गुह्य सांगितलं जातं आणि काहीतरी विचारलं जातं. भुजक्ते भोजते चैव, ज्याच्याविषयी आपल्याला प्रेम आहे, एक तर तो आपल्याला जेवायला बोलवतो, नाहीतर आपण त्याला भोजनासाठी बोलवत असतो.
हे 6 लक्षणं जेथे आहेत तेथे निश्चित प्रेम निर्माण झालं असं समजायचं. मग येथे देव आणि भक्ताचा आपण संबंध लावूया का खरोखर देव आणि भक्तांमध्ये प्रेम आहे का. तर या 6 लक्षणांची जर व्याख्या समोर ठेवली तर निश्चित देव आणि भक्त यांचं प्रेम आपल्याला कळेल. ही व्याख्या समोर ठेवली असता पहिलं, दधाती प्रतिगुणाती, काहीतरी दिल्या जातं, काहीतरी घेतल्या जातं. अहो काय दिल्या जातं. भक्त भक्ती देतो, भक्त देवाला भक्ती देतो आणि कृपापात्र होत असतो. म्हणजे भक्ती दिल्या जाते आणि कृपापात्र होत असतो. हे काहीतरी दिल्या जातं, काहीतरी घेतल्या जातं. तसं बघितलं तर संत महात्म्यांकडं फारसं काही भगवंताला देण्यासारखं नाही आणि देव पण फार काही देवालाही लागत नाही. विचार केला तर पत्रम पुष्पम फलम तोयम यो मद्भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्या परत पश्नामी प्रयतात्मना. पत्रम पुष्पम फलम तोयम, एक तर पान फूल फळ देवाला वाहा, नसेलच तोयम पाणी तरी देवाला पाणी तरी अर्पण करा. कारण देव हे देवाला फार काही अपेक्षा नाही. देव फक्त पाणी जरी असेल तरी तो आनंदाने प्राशन करतो. कारण देवाला इथं भाव अपेक्षित आहे. भाव इथं काहीतरी दिल्या जातं म्हणजे तुम्ही मला हे अर्पण करा वगैरे हा त्यातला भाग नसून भाव, देवाला भाव अपेक्षित आहे. देवा भावाचा बुकेला, देवा भावाचा बुकेला, देवा भावाचा बुकेला. जोरात म्हणा, मागे जोरात म्हणा. देवा भावाचा बुकेला. देवा भावाचा बुकेला, वैकुंठ सोडून याला, वैकुंठ सोडून याला, सोडून आला. देवा भावाचा बुकेला, देव भावाचा बुकेला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, सोडून आला. देव भावाचा बुकेला, देव भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भुकेला. वा. पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे देवाला पान फळ फूल वाहा. याविषयी पुराणामध्ये एक कथा आलेली आहे. देवाचा एक निस्सिम भक्त होता आणि देवाला काय उपासना करायची, काय उपचार करायचे याचं ज्ञान मात्र त्याला नव्हतं. आणि तो व्यवसायाने शिकारी होता. शिकारी प्राण्याची शिकार करायची, त्याचं मांस काढायचं, ते मांस भक्षण करायचं आणि ते विकायचं, अशी मनामध्ये विकृती. आणि बघितलं तर शिकारीसाठी डबा धरून बसायचं आणि डबा धरून बसलं की प्राणी आला की बाणानं त्याची शिकार करायची. शिकार केल्यानंतर त्याची चिरफाड करायची. चिरफाड केल्यानंतर ते मांस खायचं, बघायचं, पुन्हा हे बरं नाही, पुन्हा ठेवायचं. पण त्यातला एक मांसाचा तुकडा तो लचका घ्यायचा आणि तिथंच एक पान पडलेलं असायचं, ते पानात तो गुंडाळायचा. आणि का गुंडाळायचा नाही, आता हा देवाला अर्पण करायचा आहे. कारण त्याला माहीत नव्हतं उपचार पद्धती, फक्त देवाविषयी श्रद्धा होती. घेतला तो पानाचा तुकडा आणि देवाकडे जाण्यासाठी निघायचं. पण देवाकडे असं जायला नको. मग
आपण जसं देवाकडं स्वच्छ होऊन जातो, तसं रस्त्यामध्ये एखादा नाला, एखादं डबकं लागलं आणि त्या डबक्यात पाय बुचकळायचे आणि ते पाय बुचकळत असताना पायाला घाण लागली जायची. मग तोंडात पाण्याचा गुळणा घ्यायचा आणि देवाकडे जात असताना ज्यावेळेस मंदिरात प्रवेश करायचा त्यावेळेस जे मंदिरात त्या महादेवाच्या पिंडीवर जो शेष असायचा, आधीच पान फूल वगैरे वाहिलेलं, तो त्याच्या चपलेनं ते बाजूला करायचा, तो शेष पिंडीचं. आणि मग ते बाजूला केल्यानंतर तोंडातील पाण्याचा गुळणा त्या पिंडीवर पिचकारी मारायचा. त्यानंतर ते मांसाचा तुकडा तो पानात आणलेला ते एकदम खराब आणि ते त्या पिंडीवर अर्पण करायचा. आता जर बघितलं तर हे मी जे सांगतोय हे सगळं असं विकृती वाटली, परंतु जर बघितलं आणि देवापुढे असा निरागस भाव करायचा का देवा मला प्रसन्न हो, देवाने काय अर्पण करतोय हे बघितलं नाही, एके दिवशी देव त्याला प्रसन्न झाला. आता देवाला पाय लावले, घाण लागलेले पाय लावले, याच्यावरून एक अजून एक कथा भाग आहे. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये काही संत मांदियाळी बसलेली होती. त्यामध्ये गोरोबा काका होते, चोखोबा राय होते, संत श्रेष्ठ निवृत्ती दादा होते, ज्ञानोबा राय होते, मुक्ताई होत्या आणि नामदेव राय होते. तेवढ्या बसलेले असताना लगेचच एक असा विषय निघाला की कोण कच्चं मडकं आणि कोण पक्कं मडकं जरा तपासून बघूया. आता मडकं तपासणं म्हणल्यानंतर फक्त गोरोबा काकाच ते तपासू शकतात, कारण ते गोरोबा काका कुंभार होते. ते उठले, त्यांनी तपासण्यासाठी त्या प्रत्येकाच्या डोक्यात एक टपली मारायची. सर्व संत मंडळी स्थिर होते, मनाने स्थिर होते. पण जसे नामदेवरायांकडे आले डोक्यात टपली मारली तर ते नामदेवराय चलबिचल झाले. त्यांना जरा थोडा रागच आला. राग आल्यानंतर लगेच गोरोबा काका म्हणतात, बस एवढं मडकं कच्चं निघालं. त्यावेळेस नामदेवरायांना विशेष वाटलं, मला कच्चं म्हणतात? अहो काका, मला तुम्ही कच्चं कसं म्हणतात? माझा अधिकार. अहो प्रत्यक्ष नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अहो माझ्या हाताने देव जेवतो, मला देव भेटायला येतो, माझं आणि देवाच्या गप्पा होतात, आमची एक प्रकारची सलगी आहे, तुम्ही मला कच्चं ठरवतात? माझा अधिकार इतका असताना अगदी छोटीशी मुक्ताबाई लगेच समोर आल्या, आदिशक्ती, वय कमी असताना. त्यावेळेस त्या नामदेवरायांना म्हणतात, गुरु जर जीवनामध्ये केला नाही, तुम्ही कितीही परमार्थ केला, जर गुरु नाही केला तर ते मडकं कच्चंच असतं. जीवनात परमार्थ करत असताना जर गुरु प्राप्ती, देवाची प्राप्ती करण्याबरोबर गुरुची प्राप्ती केली नाही तर परमार्थ हा असफल होत असतो. परमार्थ हा असफल होत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आता येथे मुक्ताबाई म्हटल्या तर वयाने जरी असेल तर त्यांचा अधिकार काय होता हे मी जरा सांगून जाईल. एकमेव मुक्ताबाई होत्या का त्यांनी 3 देवांना उपदेश केला, ज्ञानदेव, चांगदेव आणि नामदेव. विठ्ठल 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 विठ्ठल. मग नामदेवराय उठले, आता मी काय करायचं? मग ठीक आहे, तुम्हाला कोणाकडून तरी अनुग्रह घ्यावा लागेल. आणि आपण जर बघितलं ना तर काही लोक अखंड परमार्थ करतात, पूजापाठ करतात, तीर्थयात्रेला जातील, पण जर त्यांना विचारलं का आपले गुरु कोण? नाही 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 नाही, गुरु नाही केले अजून. लक्षात ठेवा, किती परमार्थ केला पण जोपर्यंत आपण कोणाकडून तरी अनुग्रहित होत नाही, जोपर्यंत आपण कोणाकडून गुरुमंत्र घेत नाही, कोणाला सद्गुरू म्हणून स्वीकारत नाही, तर समजायचं आपला परमार्थ असफल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेवराय उठले. आता मी सांगितलं नामदेवरायांना, तुम्ही एक काम करा, तुम्ही औंढा नागनाथला जा, तिथं विसोबा खेचर नावाचे महात्मा आहेत, तुम्ही जा, त्यांच्याकडून अनुग्रहित व्हा. नामदेवराय निघाले, गेले. नामदेवराय गेल्यानंतर जसा मंदिरात प्रवेश केला तसा एक वृद्ध व्यक्ती मंदिरातच झोपलेली. बरं झोपली नाही तर त्यांचे पाय पिंडीवर. हे नामदेवरायांनी बघितलं
नामदेवरायांना राग आला. हो बाबा, तुम्हाला कळतं की नाही काही? तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवतायत. त्यावेळेस ते महात्मा म्हणतात, अरे बाबा, माझं इतकं वय झालं, मला उठवत नाही आहे. त्यापेक्षा तू एक काम कर ना, की तूच माझे पाय उचल आणि जिथं पिंड नाही ते ठेव. नामदेवरायांनी रागातच पाय उचलले आणि ते बाजूला ठेवायला जाणार तोच त्या पायाखाली नवीन पिंड तयार झाली. पुन्हा नामदेवरायांनी पाय उचलले, तिथं तिसरी पिंड तयार झाली. त्यावेळेस एक समजायचं की भगवान भोलेनाथांना त्या पाय लावले नाही त्यांनी, तर भगवान भोलेनाथांनी ज्यांचे पाय डोक्यावर घेतले ते किती महात्मा असतील, ते म्हणजे विसोबा खेचर. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, आपण बघितलं तर पुढचा कथा भाग माहिती आहे सगळ्यांना की नामदेवरायाने गुरु केले वगैरे वगैरे. आता त्या शिकारीना चपलेनं पिंडीवरला शेष बाजूला केला, चपलेनं बाजूला केला आणि मग देवाला पाय लावले, तरीही देव प्रसन्न होतो. याचं कारण असं आहे की एक लक्षात घ्या, आपण काय देतो यापेक्षा देवाला कसं देतो हे फार महत्त्वाचं आहे. कशा अंतकरणातून, किती श्रद्धेतून देतो भगवंताला, हे त्या मागचं अपेक्षित आहे. तुम्ही सोन्याचा दागिना करा, देवाला अर्पण करा, पण अर्पण करताना हो मी केलाय अर्पण असं म्हटलं की देव ते स्वीकारणार नाही. पण तुम्ही जर साधं पान फूल फळ जरी वाहिलं, हे देवा हे स्वीकारा, ते जाऊ द्या, नुसतं पाणी जरी वाहिलं तरी तो भगवंत ते आनंदाने प्राशन करतो, कारण देवाला भाव पाहिजे असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची विठोबाची. बघा, अजून काय अपेक्षा आहे देवाची? गीतेच्या श्लोकात सांगितलं, यत करोषि यदश्नासि यज्योषि ददासि यत यत पश्यासि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, यत करोषि, अरे जे काही करशील ना ते मला अर्पण कर. यदश्नासी, अरे जे काही खाशील त्यातला भाग मला अर्पण कर. यज्जुहोसी, जे काही हवन करशील. ददासी यत, जे काही देशील ते मला अर्पण कर. यत पश्यासी कौंतेय, अरे कौंतेय हे अर्जुना, तू जे तप करशील ते तप तेही मला अर्पण कर. तत्कुरुष्व मदर्पणम, ते मला अर्पण कर. आता येथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मला अर्पण कर, मला अर्पण कर, मला अर्पण कर. येथे वस्तुरूपी कर्म किंवा कर्मरूपी क्रिया अर्पण करायची, म्हणजे एक तर वस्तुरूपी किंवा कर्मरूपी, हे देवाने सांगितलेलं आहे या गोष्टी करण्यासाठी. पण देवाला याची अपेक्षा नाही आहे की त्या पाठीमागचा भाव अपेक्षित आहे, की आपण देवाला काय देतो. वास्तविक जर बघितलं, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तो लक्ष्मीपती आपल्याकडून अपेक्षा करेल का आपण काही द्यावं? अहो, ज्याच्याकडे एवढं मोठं ऐश्वर संपन्न आहे तो आपल्याकडून मागतोय? नाही 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 नाही, आपल्याकडून भाव मागतोय. उलट त्यानेच आपल्याला हा जीव दान दिला आहे. जने हा जीव दिला दान, जने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, करीन चिंतन. आ जग जीवन नारायण, जग जीवन नारायण. आ गायन गुण तयाचे, हाती रे जोया भिवरे चाते रे, काही न तयाचे
जेने हा जीव दिला दान जेने हा जीव दिला दान आता याचे करीन चिंतन तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण जग जीवन नारायण गायन गुण तयाचे गायन गुण तयाचे गायन गुण तयाचे गायन गुण तयाचे जोया भिवरे तेरे जोया भिवरे तेरे जोया भिवरे चातिरी जोया भिवरे चातिरी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आज ज्याने हा जीव दान दिलाय आम्ही त्याचं चिंतन करतो या जगत जीवन नारायणाचा आम्ही गुण गातो त्याचं चिंतन करतो इथं बघितलं काहीतरी दिलं जातं काहीतरी घेतलं जातं हा भाग बघितला नामदेवराय दररोज देवाकडे जायचे एक दिवस नामदेवराय देवाकडे गेले नाहीत त्यावेळी देवाने बघितले नामदेवराय आले नाही भगवंत नामदेवरायांच्या घरी यायचे माझा नामा कुठे माझा नामा कुठे गेला त्यावेळी दामो शेट्टी म्हणजे नामदेवरायांचे वडील म्हणायचे नामा कामाला गेलाय आता नामा कामाला गेलाय म्हटल्यानंतर भगवंत उदास व्हायचे जगाचा मालक उदास होतो याचं कारण लढीवाळ भक्त नामदेवराय होते देव त्यांच्याशी गप्पा मारायचे गुज गोष्टी करायचे म्हणजे येथे काय लक्षण आहे गुह्यम आख्याति पृच्छती देव आणि भक्त हितगुज करतात गप्पा मारतात भुजकते भोजतेचैव या लक्षणामध्ये आपलं ज्याच्याविषयी प्रेम आहे एक तर आपण त्याच्याकडे जातो तो आपल्याला जेवायला बोलवतो तुकोबाराय अखंड भगवंताची उपासना करतात म्हणून जगाचा मालक पाहुणा म्हणून तुकोबारायांच्या घरी येतोय पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी पाहुणे घराचे आज आले ऋषिकेशी काय करो उपचार चार काय करो उपचार कसी पाहुणे घराचे आज आले ऋषिकेशी पाहुणे घराचे आज आले ऋषिकेशी पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी जगाचा मालक यावा त्यावेळेस तुकोबारायांना प्रश्न निर्माण झाला अरे मी काय उपचार करू भगवंता कारण जर बघितलं तर तुकोबारायांकडे देवाची उपचार करण्याचं काही नव्हतं कारण तुकोबारायांची परिस्थिती जर बघितली तर खूप वाईट अशी परिस्थिती झाली होती जर भगवंताचा जर आपण बाज दिली बसण्यासाठी कोप मोडकी जर्जर ती बाज पण तुटण्याची शक्यता आहे भगवंत बसल्यानंतर गरी मोड के या बाजा गरी मोड के या बाजा मोडकिया बाग घरी मोडकिया बाग घरी मोड के या बाज घरी मोड के या बाज घरी मोडके या बाजा घरी मोडके या बाजा वरी वाकळाच्या सेजा वरी वाकळाच्या सेजा पाहुणे घरासी
आज आले ऋषिकेशी पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशे पाहुणे घराचे आज आले ऋषिकेशे आज आले ऋषिकेशी वा एकेकाळी तुकोबारायांनी एक ऐश्वर्य उपभोगलं होतं. तुकोबाराय एकेकाळी श्रीमंत होते. व्यावहारिक श्रीमंती तुकोबारायांची कालांतराने कमी होत गेली, परंतु परमार्थिक श्रीमंती मात्र वाढली. आपण जर बघितलं तर आपल्याकडे पण पाहुणे येतात आणि एक पद्धत रुजलेली आहे. काय दिलं जातं आधी आपण पाहुण्यांना आसन दिलं जातं. आसन दिल्यानंतर आपण पाणी देतो. पाणी दिल्यानंतर भोजनाची व्यवस्था करतो आणि नंतर मुक्कामाची व्यवस्था करतो. आज परिस्थिती बघितली तर आज तसं राहिलं नाही आहे. पाहुणा येणं आणि मुक्कामी राहणं शक्य नाही. 2 मिनिटाचे पाहुणे आता. पण तुकोबारायांच्या घरी जगाचा मालक यावा, परंतु किती तुकोबारायांची परिस्थिती किती वाईट असावी. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर दाके जाऊ पुढती बिके कुत्रे घर राखीती. कुत्रे घर राखावा इतकी वाईट परिस्थिती तुकोबारायांची झाली होती. परंतु तुकोबाराय परमार्थापासून विचलित झाले नाही. तुकोबारायांची एकेकाळी ऐश्वर्य असणारी संपत्ती पण कालांतराने मात्र व्यावहारिक श्रीमंती कमी होत गेली, परंतु परमार्थिक श्रीमंतीची उंची वाढली. श्रीमंती परमार्थिक श्रीमंती वाढली. हे म्हणण्याचं कारण काय? जर आपण बघितलं तर ज्ञानोबारायांच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही. त्यांची परमार्थिक उंची वाढली नाही म्हणता येणार. याचं कारण उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांग देव. उपजताचे ज्ञानी होते ज्ञानोबाराय. ज्ञानाचा सागर होते उपजताचे ज्ञानी. त्याच्यामुळं ज्ञानोबारायांच्या बाबतीत म्हणता येणार नाही. परंतु जर आपण बघितलं तर तुकोबाराय असतील, एकनाथ महाराज असतील, यांनी संतांची सद्गुरूची उपासना केली, सेवा केली आणि त्या उंचीपर्यंत हे संत पोचले. संतांच्या कायम सेवेत असून त्यांनी ही परमार्थिक उंची गाठली. तुम्हाला सांगून जाईल की 108 भागवताचे पारायणे तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराजांच्या भागवताची 108 पारायणे भंडारा डोंगरावर केली. याचं कारण विचारांची देवाणघेवाण. आणि मग एकनाथ महाराज आणि तुकोबाराय यांचे अभंग जर तुम्ही समोर ठेवले तर दोघांच्या अभंगामध्ये साम्य आढळतं. याचा अर्थ काय? विचारांची एकता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपण बघितलं का देव आणि भक्त, भक्त आणि देव. भक्ताच्या अंतकरणातलं देवाला कळतं, देवाच्या अंतकरणातलं भक्ताला कळतं. येथे लक्षण जर बघितलं तर खरोखर मग भक्त म्हणून जर बघितलं तर एकनाथ महाराज देवाची आवड सांगू शकतात. मग असे एकनाथ महाराज यांना देवाची आवड माहीत आहे, त्यांना जीवाची आवड माहीत नाही का? जीवाला काय आवडतं? वाढावे संतान गृहे वावे धन धान्य गृहे वावे धन धान्य गृहे वावे धन धान्य वाढावे संतान आवेदन धान्य गृही भावे धन धान्य धन धान्य वाढावे संतान गृही भावे धन धान्य. याचा अर्थ काय? जीवाला संसार आवडतो. संसार प्रत्येक जीवाला संसार आवडतो. 4 गोष्टी आवडतात जीवाला. तुम्ही म्हणाल कोणत्या 4 गोष्टी? इकडे बघा. 1 2 3 आणि 4. 1 काय आवडतं? 1 पत्नी आवडते. 2 मुलं असावा. 3 खोल्यांचं घर असावं. आणि 4 चारचाकी गाडी असावी. विठ्ठल विठ्ठल. हो, जीवाला फक्त संसार असतो आवडतो. वाढावे संतान गृही व्हावे धन ल्यावे खावे बरे असावे सदैव. संसार देवाला जीवाला फक्त संसार आवडतो. म्हणजे जीवाची आवड एकनाथ महाराजांना माहिती. मग
संतांना काय आवडतं? आपुला तो आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, सुखावले पातालोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय, आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय, आता चन सुखावले पाहता लोचन, सुखावले आता दृष्टी पुढे आई साची तुराय, आता दृष्टी पुढे आई साची तुराय दाय. भक्त म्हणून बघितलं तर एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात. भक्त म्हणून बघितलं तर हो, निश्चित देवाची आवड एकनाथ महाराजांना माहीत आहे देवाला काय आवडतं. दुसरं कारण बघितलं तर संत एकनाथ महाराज हे भक्त म्हणून बघितलं देवाची आवड सांगू शकतात, पण तू एकनाथ महाराज जर बघितलं तर एकनाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत. कारण एकनाथ महाराज ज्ञानोबरायांचे अवतार आहे. ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. परंतु निळोबराय तर सांगतात भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार, ताचे कुळे भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर. महाविष्णूचा अवतार आहे संत एकनाथ महाराज, महाविष्णूचा अवतार आहे. एके ठिकाणी रामेश्वर भट्ट म्हणतात तुका विष्णू नाही तुझा, म्हणजे तुकोबाराय विष्णूंचे अवतार, नाथ महाराज महाविष्णूंचे अवतार, ज्ञानोबराय महाविष्णूंचे अवतार, आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्तीचा अवतार. मग आपण जर येथे बघितलं तर संत देवच आहेत आणि देव हे संत आहे. देवते संत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, देवते संत, त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव एकच आहेत. येथे जर बघितलं तर आपण, मला एक सांगा, येथे एकनाथ महाराज हे स्वतः देव आहेत. भक्त म्हणून बघितले ठीक आहे, आपण जर दुसऱ्याची आवड सांगायला लागलो तर ते 100% गृहीत होऊ शकत नाही. किरण महाराजांना काय आवडतं हे मी सांगितलं ते कदाचित आमची मैत्री येते असू शकतं, जुळू शकतं, पण इतकं नाही, कारण ते बदलू शकतं. पण येते एकनाथ महाराजाला मीच देव आहे, त्यामुळे मला काय आवडतं, मी देव आहे, मग मीच सांगू शकतो ना मला काय आवडतं. म्हणून एकनाथ महाराज स्वतः देव आहे. देवाची आवड, देवाची आवड, अहो मला काय आवडतं ते फक्त एकनाथ महाराज सांगतात, कारण ते स्वतः देव आहेत. काय आवडतं देवाला, अभंगाचं प्रथम चरण. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे
प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टेळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टेळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा आवडे देवासी तो ऐका प्रकार नाथ महाराज म्हणतात काय देवाला आवडतं की नामाचा उच्चार. आता आपण बघितलं देवाची आवड देवाची आवड देवाची आवड स्वतः नाथ महाराज देव आहे म्हणून देवाची आवड सांगितली. परंतु देवाची आवड सांगण्यासाठी असं काय घडलं की देवाची आवड एकनाथ महाराजांना सांगावी वाटली. काय अशी गोष्ट घडली की देवाची आवड सांगण्यासाठी एकनाथ महाराजांना प्रवृत्त व्हावं लागलं. तर बघा तत्कालीन एकनाथ महाराजांच्या काळामध्ये तत्कालीन परिस्थिती बहामनी राजवट होती. मुसलमानांची आक्रमणे व्हायची. मुसलमानांची आक्रमणे होत असताना समाज परमार्थापासून दूर होत चालला. काही वामपंथी दक्षिणपंथी असे लोकांनी या समाजाचा बुद्धिभेद चालू केला. ती परिस्थिती वाईट झाली. जर कोणी कोणाच्या मनावर काही पण गोष्टी बिंबवायला लागले बुद्धिभेद करायला लागले मग समाज पण त्याच मार्गाने जायला लागला की देवाची आवड किंवा देवाला काय या गोष्टीपासून भिन्न झाले. कोणीतरी म्हटलं देवीला बोकड आवडतात. समाजाने कोट्यावधी बकरे कापली देवीच्या नावावर. अरे बोकड कापला जातो. कधी वाघ सिंहाचे बळी दिले का कोणी? बोकडाचे दिले जातात. एकनाथ महाराजांनी ही परिस्थिती बघितली आणि एकनाथ महाराजांनी विचार केला की परमार्थापासून हे लोक भ्रष्ट होत चालले. आता आपल्याला खरी देवाची काय आवड आहे हे सांगणं तितकंच गरजेचं आहे. आणि मग एकनाथ महाराजांनी ही परिस्थिती बघून मग या लोकांना मात्र आता मार्गदर्शनाची गरज आहे. मग या लोकांना देवाची आवड काय आहे हे सांगायला लागले. मग असे लोक नाथ महाराजांसमोर आले. एकनाथ महाराजांसमोर आल्यानंतर एकनाथ महाराजांनी विचार केला की जर आपण सांगितलं का देवाला हे आवडतं नाही केलं तर देवाची अवकृपा होईल या गोष्ट त्यांना बिंबवाव्या लागल्या. आणि मग बघितलं ज्या वेळेस हे लोक समोर आले नाथ महाराजांच्या त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात आवडे देवासी तो ऐका प्रकार. येथे संत म्हणतात ऐका ऐका ऐका. आता बघितलं ना माझ्याकडे सगळ्यांनी असंच एकनाथ मी नाही म्हणत एकनाथ महाराज म्हणतात ऐका ऐका म्हटल्यानंतर लोकांचं लक्ष केंद्रित होतं. ज्ञानोबा म्हणतात तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तरी अवधान एकले दिजे. अवधान लक्ष केंद्रित करणार. लोकांचं लक्ष इकडं तिकडं होतं पण ज्या वेळेस एकनाथ महाराज म्हणतात ऐका लोकांनी लक्षच केंद्रित केलं एकनाथ महाराजांकडे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय प्रकार सांगितला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. अहो तुम्ही अखंड देवाचं नाव घ्या नामाचा उच्चार करा. लोक म्हणे रात्रंदिवस दिवसभर हे नाम घ्यायचं रात्री घ्यायचं का? नाही. का एका ठिकाणी बसून राहायचं का नाव घेण्यासाठी? अहो नाही. अहो तुम्ही कर्म करीत असताना जे काही काम करत असाल ना त्या कामाच्या वेळेस तुम्ही देवाचं नाव घ्यावा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. 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 जाईल भवश्रम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम सुख होईल दुःखात.
कामामध्ये काम काही म्हणा राम राम, 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 काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. अरे तुम्ही कर्म करत असताना म्हणजे हास्यात भयात तथा क्लेशात देवाचं नाव घ्या. हास्यात हसताना देवाचं नाव घ्या, भयात भीतीपोटी रामकृष्णारी रामकृष्णारी तरी चालेल देवाला, आणि क्लेशात क्लेशात म्हणजे उपहासाने जय हरी रामकृष्ण, ही उपहासात्मक आहे. अहो क्लेशात का होईना पण देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेण्यासाठी वाणीचे 4 प्रकार पडतात. परा पश्यंती मध्यमा वैखरी. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, मी जे बोलतोय ते वैखरी वाणीने. मग देवाचं नाव घ्या, परंतु सगळ्यात जास्त जर देवाला नाव आवडत असेल तर ते परावाणीतलं आवडतं. परावाणीतून देवाचं नाव घ्यायचं असेल ठीक आहे, नामाचा उच्चार घ्यायचा, देवाचं नाव घ्यायचं. नाही देवाचं नाव घेता आलं ना, शांत तरी बसायचं. हरी बोला हरी बोला, नाहीतर या बोला व्यर्थ गलबला करू नका. एक तर शांत बसा, एक तर हरी बोला, नाहीतर व्यर्थ गलबला करू नका. काय झालं, राज्यक्रांती झाली विदेशामध्ये, आणि राज्यक्रांती झाल्यानंतर सगळे राज्य स्वतंत्र झाले. पण एक राज्यात एक राजा राज्य करत होता. तिथे एका नेत्याचा भाव जागृत झाला की हा राजा आपल्याला काही चांगलं देऊ शकत नाही, हा आपलं कल्याणही करू शकत नाही. सगळे राज्य स्वतंत्र झाले, आपणच एक याच्या बंधनात राहतोय. मुक्त आपलं जीवन कधी मुक्त होणार, असं त्याने भाषणच चालू केले का हा राजा चांगला नाही, हा आपल्याला काही देऊ शकत नाही, हा आपल्याला कल्याण करू शकत नाही. बस 1000 लोक जमायला लागले त्याच्या भाषणाला, हजारो लोक जमायला लागले. अहो ती गर्दी लाखोंची झाली. त्याच्या भाषणाने प्रभावित झाले, आकृष्ट झाले लोक. हे कळलं राजाला. राजा म्हणे याची गर्दी बघून कदाचित याने जर आपल्यावर आक्रमण केलं तर आपलं राजपदही जायचं. सैनिकांना आदेश दिला, जा रे पकडा त्याला. जसे सैनिक गेले तसे त्याने बघितलं का पळून जायचा. पुन्हा सैनिक गेले का तो गुंगारा द्यायचा. हातीच लागत नव्हता. पण एक दिवस सैनिकांनी पकडलं. सैनिकांनी पकडल्यानंतर लगेच राजाला निरोप दिला का पकडलं त्याला. राजा म्हणे माझ्या समोर आणू नका त्याला, तिकडेच फासावर लटकवा. ठरली वेळ, सकाळची फासाची वेळ ठरली. मग एक फळी असते, त्या फळीवर उभं केलं, काळा कपडा घातला, फास गळ्याला अडकवलं ती दोरी, आणि शेजारी एक दांडा होता. लक्ष राहू द्या. आणि जसा दांडा ओढला तशी फळी निघाली. पाय लटपटल्यामुळे दोरी तुटली आणि हे महाशय खाली पडले. ताबडतोब सैनिकांनी राजाला जाऊन सांगितलं, राजे अहो त्याला फासावर लटकवत होतं पण दोरी तुटली, तो खाली पडलाय. पण त्यावेळेस एक नियम होता, जर फाशी देताना जर चुकून त्या काही झालं अपरिय कारणास्तव की त्याचं जीवदान मिळालं, तो जर वाचला तर याचा अर्थ त्याच्यावर देवाची कृपा आहे. अरे सोडून द्या त्याला, वाचला जाऊ द्या, सोडून द्या. सैनिक लगेच आले. ते सैनिक येईपर्यंत या महाशयाने एक सभाच घेऊन टाकली तिथे स्टेजवर. बघा मी म्हणत होतो ना राजा चांगला नाही, तो आपलं कल्याण नाही करू शकत. माझ्या फाशीला दोरी सुद्धा नाही त्याला चांगली आणता आली. विठ्ठल 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 विठ्ठल. पुन्हा सैनिक राजाकडे, राजे अहो तो तर भाषण देऊ लागलाय. काय म्हणतोय म्हणे तो. तो म्हणतोय पुन्हा राजे दोरी चांगली देऊ शकत नाही. अरे एक काम करा, पुन्हा फासाला लटकावा, आता मात्र नवी दोरी आणा. विठ्ठल 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 विठ्ठल. एका गावात एक भांडणारी स्त्री होती. म्हणजे आपल्या गावात नाही, सतत भांडत राहायची आणि भांडणाशिवाय तिला करमतच नाही. काय करायचं काय करायचं. गावात मिटिंगच झाली. या बाईच्या नादीच लागायचं नाही कोणी. रस्ता वाकडा करून निघून जायचं. मग काय करावं
ठरलं. पण तरी तिने प्रयत्न केले काही जणांशी वाद घालण्याची, पण लोकांनी मूर्ख म्हणून सोडून दिलं. या बाईच्या नादी लागायचं नाही. तिला तर कर्मेनच भांडण्याशिवाय, भांडण केल्याशिवाय तिला करमतच नव्हतं. मग आता काय करणार? मग तिनं एक युक्ती केली. युक्ती अशी केली की वाटीत दही घेतलं आणि दरवाजाच्या बाहेर ते दही ठेवलं आणि वाटच पाहत बसली. खूप जणी येऊन गेल्या, पण तू काय पाहिलं नाही. पण एकी नाही ना विचारलंच, मावशी हे दही का ठेवलं? का ठेवलं? काय करायचंय तुला? झालं भांडण सुरू. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे भांडायचं असेल तर आमच्या जनाईसारखं भांडा. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, हाय धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, दरबार दरबार दरबार. काही लोकांना व्यर्थ बडबड करण्याची सवय असते विनाकारण. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात की नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस घ्या. संतांनी घेतला का हो रात्रंदिवस? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. हे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, पवाडे पवाडे. नाथ महाराज येथे अंतरंगाचं लक्षण सांगतात. नामाचा उच्चार रात्रंदिवस, अखंड नामाचा उच्चार करत चला. एकनाथ महाराज म्हणतात नामाचा उच्चार रात्रंदिवस घ्या. तुम्ही देवाचं नाम घेत चला. आणि या अंतरंगातल्या लक्षणाबरोबरच एकनाथ महाराज बाह्य लक्षण सांगतात. अभंगाचं दुसरं चरण, तुळशी माळ गळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टेळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टेळा, तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा, गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा, वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा.
टेळा 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 टेळा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तसं जर बघितलं ते बाह्य वेशधारींविषयी एकनाथ महाराजांनी तर अगदी ओरखडे जोडले आहेत. एक ते फलहारी, एक ते निराहारी, एक ते नग्न ब्रह्मचारी, एक ते कडे कपारी शिखरी गिरी कंदरी निघाले, एक ते जटाळ गंठाळ, अशी यादीच एकनाथ महाराजांनी दिली या बाह्य वेशधारींवर. परंतु येथे एकनाथ महाराज म्हणतात तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. येथे सांगतात संत वाङ्मयात सांगितलंय की तुळशी माळ धारण करा. गोपीचंदन बुटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे. टाळ मृदुंग टाळी पुष्पांचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा यांनी बाह्य वेशावर सांगितले काय, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. तुळशी माळा धारण करणं हे लक्षण सांगितलं, हे बाह्य लक्षण आहे. मग आता आपण जर बघितलं तर वारकरी कसा ओळखावा? पांढरा शुभ्र सदरा, धोतर टोपी आणि तुळशीच्या माळा, गोपीचंदनचा टिळा, याला म्हणायचं वारकरी. अहो पण वारीत बघितली तर चोर त्याच्यापेक्षा कडक असतात, मग तो काही वारकरी समजायचा का? नाही. एकनाथ महाराज म्हणतात हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्याच्या हृदयात वैष्णवांविषयी कळवळा आहे तो खरा वारकरी. हृदयात कळवळा. मग तुळशी माळा धारण का करायची? काय तुळशीचं महत्व आहे? अति प्रिय आवडे तुळशी आणि बुक्का, भगवंताला अति प्रिय आवडे. मग तुळशी माळा धारण करायची याचं कारण, पूर्वी लोक वारीला जायचे आणि वारीला जात असताना घराबाहेर निघाल्या लगेच एक तुळशी पत्र घ्यायचे आणि त्या घरावर ठेवायचे आणि ठेवताना म्हणायचे देवा हे मी तुळशी पत्र ठेवतोय घरावर, आता हे घर माझं राहिलं नाही. आता हे मी जर वारीवरून आलो, राहिलं तर राहिलं, नाहीतर गेलं. म्हणजे तुळशी पत्र ठेवणं म्हणजे आता माझं राहिलं नाही. मग गळ्यात तुळशी माळा धारण करणं म्हणजे आता हा देह माझा राहिला नाही, हा देह आता माझा राहिला नाही. हे आता हरी राहिले ते आता हरी तुम्हा समर्पण. बस तुळशी माळा धारण करणं म्हणजे गळ्यात तुळशी माळा धारण करणं म्हणजे आता हा देह माझा राहिला नाही, म्हणून गळ्यात तुळशीची माळा धारण करायची असते. तुळशीचं महत्व खूप आहे. तुळशी माळा धारण करणं. पुढचं लक्षण काय सांगितले की गोपीचंदन. गोपीचंदनाचं अगदी 5 मिनिटामध्ये मी गोपीचंदनाचं महत्व सांगतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्णाचं डोकं दुखू लागलं, डोक्याचा दाह झाला. सगळे कामाला लागले, भगवंताचं डोकं दुखतंय, भगवंताचं डोकं दुखतंय. भगवंताच्या सगळ्या बायका सगळे उपचार करायला लागल्या. शेवटी राजवैद्य बोलवले. राजवैद्यांनी नाडी बघितली. अहो तुम्ही एकमात्र पुरुष आहात, तुमचं डोकं दुखतंय. राजवैद्य थकले तरी देव म्हणतात नाही माझं डोकं दुखतंय, माझ्या डोक्याचा दाह झाला. हे कळालं नारद महर्षींना. नारद महर्षी तिथे आले. नारद महर्षींनी विचार केला काय झालं. कोणीतरी सांगितलं देवाचं डोकं दुखतंय. नारद महर्षींना थोडं हसू आलं. अरे ज्याने अनेकांचे डोके दुखवले त्याचं डोकं दुखतंय, थांबा मला बघू द्या. म्हणून नारद महर्षींनी जसा प्रवेश केला तसं भगवंताच्या समोर देवा बाकीच्यांना बाहेर काढून दिलं आणि देवाशी संवाद साधायला लागले. का देवा खरं सांगा काय याच्या मागे कारण आहे. तुमचं डोकं, तुमच्या डोक्याचा दाह होऊ शकत नाही. अहो प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये लक्ष्मणाला बाण लागला त्यावेळेस तुम्ही संजीवनी बुटी आणायला पाठवलं हनुमंतरायांना. ते गेले ना संजीवनी बुटी घेऊन नाही आले, डोंगरच घेऊन आले. मग संजीवनी बुटी आणून तुम्ही लक्ष्मणाला जिवंत केलं. तुमचं डोकं दुखतंय, तुम्हाला औषध नाही. हे मला खरं सांगा देवा या मागचं कारण काय आहे. हे शक्य नाही. त्यावेळेस भगवंत महर्षी नारदांना म्हणतात अरे नारदा खरंच माझं डोकं दुखतंय, अहो मग औषध तरी सांगा. भगवंत म्हणतात औषध आहे पण अवघड आहे, दुर्मिळ आहे, मिळणं मुश्किल आहे.
असं काय देवा, मला सांगा, मी घेऊन येतो. त्यावेळी नारद महर्षींना विचारलं. त्यावेळेस भगवंत म्हणतात, ऐका, ज्या भक्ताच्या पायाची धूळ माझ्या कपाळाला लावली जाईल ना, तेव्हा माझं डोकं दुखायचं थांबेल. नारद महर्षी म्हणते, अरे बापरे, इथं फार दुर्मिळ औषध. अरे कसला दुर्मिळ, आत्ता धूळ घेऊन येतो. जसे नारद महर्षी बाहेर पडले, पहिल्यांदा रुक्मिणी माता समोर आल्या. रुक्मिणी मातेनं विचारलं, एक औषध आहे, तुम्ही खरंच सांगा, तुम्ही भगवंताच्या कोण? अहो मी पत्नी ना. अहो नुसती पत्नी नाही, मी देवाची भक्त आहे. भक्त आहे. वा जरा मातीत जा, जरा पाय लोळवा. कशासाठी? जरा थोडी धूळ पाहिजे, जरा देवाच्या डोक्याला. हो काय बोलता महर्षी, तुम्हाला मला नरकात लोटायचंय का? मला नरकात पाठवायची योजना दिसते महर्षी तुमची. अहो मी जगाच्या मालकाच्या कपाळाला धूळ लावू? शक्य नाही. सगळ्या बायकांकडे फिरले, कोणीच तयार झालं नाही. महर्षी नारद कैलासात गेले भगवान शंकराकडे. भगवान शंकर म्हणतात, नाही 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 नाही, प्रभूंना त्यांच्या कपाळाने माझ्या पाय शक्य नाही. ब्रह्मदेवाकडे गेले, तिकडून नकार आला. ब्रह्मांड फिरले, इंद्राकडे गेले, नकार. सगळी सृष्टी फिरले, नारद महर्षी पुन्हा आले. भगवंता, अहो इतकं औषध शोधलं, कुठेच औषध मिळालं नाही हो. नारदा, वृंदावनात गेला होता का रे? नाही, मी वृंदावनात नाही गेलो. प्रेम बघा, प्रेम काय असतं. ज्यावेळेस म्हणे वृंदावनात नाही गेला, मी जातो ना वृंदावनात. जसे नारद महर्षी वृंदावनाकडे निघाले, वृंदावनाकडे आले, परंतु वृंदावनात आल्यानंतर देव ज्यावेळेस देवाला अक्रूर न्यायला आले होते, त्यावेळेस त्या गोपिका रडत होत्या. अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडिले? अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडिले? का घात करू आलासी, वधी सकळासी. अरे अक्रूरा चांडाळा, तुला कोणी पाठवलं आमच्या कानाला न्यायला? त्यावेळेस देवाला ते बघवलं. देव बोले अक्रूराशी, वेगे हाकी रथाशी, या गोपिकांच्या शोकाशी न पाहावे मजसी. इतका शोक त्या गोपिकांचा, मला पावत नाही. अक्रूरा रथ काढ ने, त्या गोपिका रडता, मला तो शोक पावत नाही. वर्ष गेले, त्या गोपिका अजूनपर्यंत भगवंताची वाट बघत होत्या. विचार करायला प्रेम म्हणतात. प्रेम, त्या गोपिकांचं प्रेम हे. जेव्हा नारद आले, नारदांना बघितलं, सगळ्या गोपिका आनंदाने नाचू लागल्या. महर्षी आले, महर्षी आले म्हणजे भगवंत आले. सगळे जमा झाले. जमा झाल्यानंतर महर्षींना विचारलं, हो देव, आमचा कान्हा दिसत नाही, कुठं कान्हा दिसत नाही, कुठे आमचा कान्हा? नाही, कान्हा नाही आला म्हणे. का नाही आला? त्यांची तब्येत बरी नाही म्हटल्या सगळ्या गोपिका रडायला लागल्या. अश्रूच्या धारा सुद्धा. काय झालं आमच्या कानाला? तुम्ही राजवैद्य नाही बोलावलं का? तुम्ही औषध दिलं नाही का? कुठे येते? काय औषध द्यायचं तुम्ही बघितलं नाही? हे सगळं महर्षी नारदांनी ऐकलं. ऐका, मी औषधच शोधतोय. अहो काय औषध आहे? आम्ही देतो ना. त्यावेळेस महर्षी म्हणतात, ऐका, भक्ताच्या पायाची धूळ त्यांच्या कपाळावर जर लावली तर भगवंताचा दाह शांत होणार आहे. अहो हे शब्द ऐकताच गोपिका गेल्या पण आणि नाचायला लागल्या आनंदाने त्या मातीमध्ये. आणि इतक्या नाचायला लागल्या, महर्षी नारद बघितलं, अरे हे काय आहे? प्रत्येकीने टोपलं भरूनच धूळ आणली. आणि महर्षी नारदांपुढं महर्षी नारद विचार करताय, मी ब्रह्मांड फिरलो, कोणी मला धूळ दिली नाही. अरे या गोपिका वेड्या तर नाही, टोपलं भर धूळ. त्यावेळेस महर्षी नारदांनी विचारलं, गोपिकांनो, भीती नाही वाटत का तुम्हाला? कसली भीती? अरे तुम्ही देवाच्या जगाच्या मालकाच्या कपाळाला तुमची धूळ देताय. अरे रव नरकात जावं लागेल, किडा मुंगी होऊन जगावं लागेल, याची भीती नाही का? त्यावेळेस आता ऐका, त्यावेळेस गोपिकांचं उत्तर आहे ऐकण्यासारखं. त्यावेळेस गोपिका म्हणतात, भगवंताच्या डोक्याचा जर दाह शांत होणार असेल ना, तर रव नरकात आम्ही जायला तयार राहतो. विठ्ठल विठ्ठल. हे नारदांनी ऐकलं. आणि नारदांनी ऐकल्यानंतर नारद आश्चर्यचकित झाले. पण नारद जाण्याच्या आधीच एक गोपिका समोर आली. थांबा महर्षी, का हो? तुम्ही ब्रह्मांड फिरले, जग फिरले, सगळ्या भगवंताकडे जाऊन आले, तुम्ही भक्त नाहीत का? तुम्ही नाही भक्त का?
तुम्हाला नाही वाटलं का तुमच्या पायाची धूळ द्यावा? त्यावेळेस नारद महर्षींच्या डोळ्यात अश्रू आले. अरे मी भक्त आहे, मला म्हणजे मी मलाच विसरलो देवाला, म्हणजे इतक्या गोपिका होत्या. मग महर्षी नारदांनी ते शब्द ऐकले, डोळ्याच्या धारा सुरू झाल्या. अरे काय या गोपिकांचं प्रेम आहे. ते टोपलं घेतलं आणि नारदांनी स्वतःवर ओतून घेतलं तीर्थ म्हणून. नारदांनी तीर्थ म्हणून स्वतःवर ओतून घेतलं आणि त्या गोपिकांचं प्रेम बघून त्यातली धूळ मूठभर धूळ उचलली आणि जगाच्या मालक भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि डोक्याला लावली. भगवंताच्या डोक्याचा दाह शांत झाला. मग जे गोपिकांनी जी पायाची धूळ दिली भगवंताला, ते तीर्थ, ते म्हणजे गोपीचंदन. विठ्ठल 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 विठ्ठल. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, असं गोपीचंदनाचं महत्व. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि बघा तिसरं बाह्य लक्षण सांगतात की तुम्ही जीवनात येऊन किमान वारी पंढरपूरची केली पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. आषाढी कार्तिके विसरू नका पंढरीची वारी. आषाढी कार्तिके पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिके 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 पंढरीची वारी. साधन निर्धारी आननाये आननाये. साधन निर्धारी आननाये. साधन निर्धारी आननाये. साधन निर्धारी आननाये आननाये. संत एकनाथ महाराज आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन. होय, मी आण घेऊन सांगतो की असं दुसरं साधन नाही, कारण भगवंतच आपली वाट बघतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. कोण? जो सुखरूप असा परमात्मा विठ्ठल, तो आपली वाट बघतो. कोणासाठी आषाढी वारी कार्तिक वारी कोणासाठी करायची? त्या भगवंतासाठी, कारण तो भगवंत वाट बघतो. कोण भगवंत? विठोबा रखुमाई रखुमाई. विठोबा रखुमाई हरि जय जय नाय. हरि जय 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 विठोबा रखुमाई. जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई. हवा 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 हवा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय जय. हात वर हात 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 हात. टाळी टाळी. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हाय विठोबा रखुमाई विठोबा आ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई आ विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा हबा हबा माझ्या मायभूमीत आणि जीवनात पहिल्यांदा इतके हार पडले हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. एकनाथ महाराज आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आनंद आहे. वारी करा अखंड आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळा धारण करा, गोपीचंदनाचा टिळा लावा, हृदयात वैष्णवाविषयी कळवळा असू द्या. हे सगळे लक्षणं सांगत असताना एकनाथ महाराज म्हणतात हे सगळे जे नियम जो पाळतो तो देवाला परमपूज्य होतो. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी ऐसा जाचा नेम 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 तो देवा परम पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तो देवा परम पूज्य जगी तो परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा हृदयी कळवळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा वैष्णवांचा
हृदयी कळबळा हृदयी कळबळा हृदयी कळबळा. बोला महाराज बोला. हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा नाम राम नाम राम. हृदयी कळवळा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा टिळा टिळा. एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी ऐसा जासा नेम तो देवा परमपूज्य जगी. सर्वांनी हा अभंग घेण्याचा उद्देश सर्वांनी देवाला आवडणारा प्रकार म्हणजे नामाचा उच्चार. खरंच देवा नामाचं उच्चार केला पाहिजे. अखंड नाम घेतलं पाहिजे. गळ्यात तुळशीची माळा धारण केली पाहिजे. नुसती तुळशीची माळा धारण करणं गोपीचंदन लावणं नाही. हृदयामध्ये सर्वांविषयी प्रेम ठेवा, करुणा ठेवा, कळवळा असू द्या. आणि जीवनात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे भगवंतासाठी. हे सगळे नियम पाळतो भगवंत म्हणतात तो मला परमपूज्य आहे. अशा प्रकारे या माझ्या बुद्धीनुसार मी अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अभंग महान आहे. अभंग ज्यांचा आहे ते जगाच्या सृष्टीत महान आहेत. आम्ही कोण ते अभंग सोडवणार आहे. फक्त जे माझ्या बुद्धीला पटेल ते मी प्रतिपादन केलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अगदी 5 मिनिटामध्ये सेवा संपणार. तत्पूर्वी जेव्हापासून ताईंनी सांगितलं किरण महाराज कीर्तन करणार आहेत तेव्हापासून आमच्या गुरुवर्या माझ्या भगिनी तुम्ही विचार करणार नाही. संभाजीनगरला कथा चालू आहे. 250 किलोमीटरवरून कथा संपल्या तिथं लोकांचा सत्कार न स्वीकारता माझ्या ताई इथं आलेल्या आहे. मी हे ऋण आयुष्यात अंतकरणातून विसरणार नाही. संभाजीनगरहून इथं पोहोचल्या. मला म्हणे 8 वाजतील. अरे किती भगवंताची कृपा. मी मनात विचार करायचो ताई तुम्ही समोर असाल ना तरच मी कीर्तन करेल, मी नाही करणार. किती जोरात यायचं म्हणे. मी म्हटलं किती जोरात आहे. गरुड वापरला नाही का भगवंताने. पण किती भगवंताची लीला की माझं नमन चालू असताना तुम्ही आल्या. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो उषाताईंना खूप खूप दीर्घायुष्य लाभो. खरा हृदयी कळवळा वैष्णवांचा. अहो अंतकरणात अगदी शुद्ध अंतकरण आहे. अहो कोण कीर्तन. अरे आपण व्यासपीठावर आणि आपण एका गायकाची घोषणा करतोय मागच्या वर्षी
का पुढील वर्षी कीर्तन किरण महाराजांचं होईल. अरे काय हे हृदय आहे, काय हा विश्वास आहे. अरे कोण गायक आहे मी काय कीर्तन करणार आहे. नाही तू करशील, मी आहे तुझ्यासोबत. याला फार विशाल अंतकरण लागतं. मी थोडी माफी मागून बोलतो. संतांचं जे अंतकरण तेच ताई तुमचं आहे. बस माझी भगिनी आहे, मला अभिमान आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि आवर्जून एक गोष्ट सांगतोय, माझं कुटुंबातून सगळ्यांनीच मला खूप सपोर्ट केला. अरे नाही उभा राहा. ग्रामस्थ ज्याला भेटलो ना, कीर्तन अरे बापरे आम्ही येणार, म्हणजे असं एकही जण नाही म्हटला नाही नाही तुला कीर्तन खरंच जमेल का. अहो लहान बोरापासून तर मोठ्यांपर्यंत नाही नाही कीर्तन तुम्ही करणार. अहो मला पण भीती वाटत होती का मी खरंच कीर्तन करेल का काय आहे. आता ते सोडा, हे माझे तरुण बंधू जो भेटेल तो नाही कीर्तन तुझं चांगलं होणार, किती मोठा आशीर्वाद आहे. पण येथे मला एक गोष्ट सांगायची, 2 माणसं कीर्तनाला नाही आहे. एक माझी आई, स्वप्न पाहिलं तिने की तू कीर्तन कर रे, कीर्तन कर. 2 माणसं, त्या 2 माणसांचं आहे ना एक गुण सांगतो मी, माझी सेवा आटपतो. माझी आई वरच्या हॉलमध्ये झोपायची. कुठून पण मी रात्रीचा यायचो कीर्तनावरून. आल्यानंतर देवाची शपथ घेऊन सांगतो, असा एकही दिवस नाही, त्याला मला एक सवय आहे, दारासमोर आल्यानंतर हॉर्न द्यायची. हॉर्न दिला आणि वरचा आमचा गॅलरीचा दरवाजा उघडला नाही, असं कधीच होत नव्हतं. तो दरवाजा उघडल्यावर मला बघितलं, बस माझी तिची नजर झाली, बस आनंदाने निर्धास्त झोपून घ्यायची. तो दरवाजा आता उघडत नाहीये. माझ्या आईचं स्वप्न होतं ते आज पूर्णत्वास गेलं. दुसरे म्हणजे ज्यांनी माझ्यावर नितांत प्रेम केलं मुलाप्रमाणे, त्यांचा एक गुण सांगतो. पूर्ण महाराष्ट्र फिरले बाबा, पण खरं प्रेम माझ्यावर होतं. मी तुम्हाला छातीटोक सांगतो, माझ्या इतकं प्रेम बाबांनी कोणावरच नाही केलं. बाबा क्लासला जायचे, अशी एकही दिवस नाही का माझ्या दारापुढं गाडी थांबली नाही. त्यांची एक गोष्ट सांगतो छोटीशी. बाबांना मी थांबवलं, बाबा कुठं निघाले. बाबा क्लासला निघालो. बाबा एक बोलू का. हा बोल. बाबा मला आहे ना जोक कंस राग येत नाही, मला अवघड वाटतो. जोक कंस येत नाही तुला, गाडी चालूच. असं करू सांगाल मी तुला जोक कंस. एक काम करतो, लिहूनच देतो मी तुला, तशा पद्धतीनं तू रियाज कर. गेले बाबा. बघू म्हणे आपण भेटू तेव्हा. मग मी विचार केला बाबा गेल्यानंतर की बाबा फक्त बोलून गेले. आता क्लास, उद्या पुन्हा दुसरा क्लास. जेव्हा आमची हप्त्यानं 15 दिवसानं भेट होईल तेव्हा मला जोक कंस मिळेल. बाबा 10 वाजता आले किरण महाराज, मला माहीत नाही 10 वाजता आले. त्यांनी आल्यानंतर एवढे थकलेले असताना एक कागद लिहिला, वर नाव टाकलं राग जोक कंस, आणि वर कोपऱ्यात नाव टाकलं किरण लोकरे, आणि जोक कंस लिहिला. आणि सकाळी 7ला क्लासला जायचं. मग दुकानामध्ये काचेला असं लावून ठेवलं आणि सांगितलं का जेव्हा तो येईल तेव्हा त्याला द्या, हे माझे गुरुवर्य आहे. रात्रीचं लिहिलं फक्त माझ्यासाठी. मी तुम्हाला अजूनही सांगतो, असे गुरु पृथ्वीवर पुन्हा होणे नाही का ज्यांनी माझ्यावर नितांत प्रेम केलं. गुरुपौर्णिमेला मी पोचलो नाही, त्यावेळेस सोमनाथ महाराज इथं साक्षीला आहे. सोमनाथ महाराज माझ्याकडे आले, का रे तू गुरुपौर्णिमेला आला नाही नाशिक रोडला. मग सोमनाथ महाराजांना सांगितलं, महाराज रागवू नका, पण माझ्या खिशात आहे ना 100च रुपये होते. पेट्रोल कितीचं टाकू आणि हार कितीचा घेऊ. त्यापुढं मी घरी देवाऱ्यापुढं बसलो आणि प्रार्थना केली का मी नाही गुरुपौर्णिमेला येऊ शकत. सोमनाथ महाराजांनी असं सांगितलं डायरेक्ट घरी जाऊन का बाबा दादा का ते अशा गोष्टीमुळं आला नाही. बाबा जेवण करत होते. बाबांना वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी बाबा माझ्या घरी आले आणि माझ्या हातात 1200 रुपये ठेवले. अरे मी जिवंत आहे,
मला कसले हार नको, मला गरज नाही आहे, फक्त तू मला भेटला ना तर माझे गुरुपौर्णिमा साजरी झाली असे बोलणारे माझे गुरु होते. 1200 रुपये दिले मला, मी 8 दिवसानं ते परत दिले. बाबा नका, नाही घे, अरे मी आहे ना, अशा अंतकरणात विशाल असणारे माझे सद्गुरू, माझे गुरुवर्य भजन वैभव वैकुंठवासी परमपूज्य निवृत्ती बाबा. आणि आज एक गोष्ट मी केली, मी हार्मोनियम आणायला लावली, पण ती कोणाला वाजवायला लावली नाही. याचं कारण मला पूर्णपणे माहिती आहे की माझे बाबा, माझे गुरुवर्य तिथं बसलेले, ते मला सूर देत होते, म्हणून त्यांच्या कृपेने, त्यांच्या कृपा आशीर्वादाने, उषाताईंच्या कृपा आशीर्वादाने हे कीर्तन मी करू शकलो. राहिलं माझ्या आईचा विषय, बाबा तिथं बसलेले आणि माझी आई, मी या सगळ्या माता भगिनींमध्ये माझी आई समजतो. हे 2 व्यक्ती इथं कीर्तनाला नाही आहे. मला अनेकांनी मार्गदर्शन केलं, अनिल असेल किंवा सगळेच असतील, सगळे ग्रामस्थ असतील, भरभरून प्रेम दिलं. आणि एक लक्षात ठेवा, या मायभूमीत तुम्ही मला ही संधी दिली, मी तुमचे उपकार आयुष्यात विसरणार नाही. माझ्या परमार्थाला, माझ्या कीर्तनाला, सेवेला आजपासून प्रारंभ झाला, सुरुवात झाली आणि सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले.